भुयारी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला पुढील आठवड्यात मुहूर्त. बीकेसी ते वरळी भुयारी मेट्रो 3 ते 4 दिवसात पूर्ण होऊन प्रवासासाठी खुली होणार. CMRS कडून सुरक्षाविषयक तपासणी. एल्फिन्स्टन पूल बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी मागवल्या हरकती. पुलाच्या नियोजित पाडकामासाठी 13 एप्रिलपर्यंत सूचना हरकती मागवल्या. तोपर्यंत हरकती न आल्यास 15 एप्रिलपासून पुलाच्या पाडकामाला होणार सुरुवात. बोरिवली मागाठाणे ते ठाणे भुयारी मार्गातील अडथळा दूर. भुयारी मार्गात अडथळा ठरणाऱ्या 87 झोपडीधारकांचं तात्पुरतं पुनर्वसन. लवकरात लवकर बोरिवली ठाणे भुयारी मार्गाच्या कामाला होणार सुरुवात. मुंबईतल्या वरळीचा आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशनच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. क्लस्टरद्वारेच पुनर्विकास करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. पुनर्विकासासाठी म्हाडामार्फत बांधकाम आणि विकसन संस्था नियुक्त केली जाणार. राज्य शासनानं ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीनं रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृषी समितीचं परिवहन विभागाला पत्र. राज्यात परवानगी देण्यात आलेल्या ई-बाईक राईड सर्व्हिसमध्ये 80% भूमिपुत्रांना संधी मिळावी. मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची परिवहन आयुक्तांकडे मागणी. मागील 15 वर्षांपासून रिलायन्स उद्योग समूहाकडे असलेल्या यवतमाळ, धाराशिव, बारामती, नांदेड, लातूर ही 5 विमानतळं MIDCकडे हस्तांतरित. आता इतर विमानतळाप्रमाणे हे 5 विमानतळ देखील काट टाकणार. अमरावती विमानतळाचं 16 एप्रिलला उद्घाटन. विमानतळावरून अलायन्स एअरचं विमान मुंबईच्या दिशेनं झेपावणार. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अमरावती मुंबई अमरावती अशी सेवा दिली जाणार. मुंबई जल अभियंता विभागाची ॲक्वा ही जलआकार बिल आणि संकलन प्रणाली आज संध्याकाळी 6 पासून ते मंगळवारपर्यंत पूर्णपणे बंद. त्यामुळे या 7 दिवसात मुंबईकरांना ऑनलाईन पाणी बिलं भरता येणार नाहीत. मुंबईत पावसाळ्यात समुद्राला 18 दिवस उधाण. जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्रात येणाऱ्या उधाणामुळे 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. आज रात्रीपासून मुंबईत टँकरनं पाणी पुरवठा बंद होणार. वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय. केंद्र सरकारनं घातलेल्या अटी पाळणं शक्य नसल्याचं मत. अटींमध्ये सूट मिळावी, वॉटर टँकर असोसिएशनची मागणी. नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढला. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून आरोग्य विभागाकडून उष्माघात कक्षाची स्थापना. वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना आणि मुस्लिम नेत्यांच्या न्यायालयात याचिका. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांचीही विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका. सर्वोच्च न्यायालय या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्याची शक्यता. दुबईचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक CEO सुंदरा रामामूर्ती यांनी केलं त्यांचं स्वागत. भिवंडीत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात ध्वनी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल. रात्री 11 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यात आल्यानं आयोजकांवर गुन्हा दाखल. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी CBIनं सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टवरील सुनावणी विशेष CBI कोर्टाकडे वर्ग. सुशांत सिंगनं 14 जून 2020ला वांद्र्यातल्या घरी आत्महत्या केली होती. मुंबईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करणाऱ्या आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी. आसिफ अकबर मंसुरी असं आरोपीचं नाव. मुंब्र्यातील 10 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी भाजपा आमदार निरंजन डावखरेंची मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचं आंदोलन. मुंबईच्या मालाड मालवणीमध्ये 10 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. आरोपीची 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. कामाच्या बहाण्यानं मुलीला घरी बोलावून आरोपीकडून अत्याचार. पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार. 2020 पासून भूतानच्या महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार. या प्रकरणी राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह त्याच्या मित्रांना अटक. पुण्यात 27 वर्षीय परदेशी तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शंतनू कुकडे राष्ट्रवादीचा पदाधिकारी नाही. पक्षाची माहिती. शंतनू कुकडे हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचा उपाध्यक्ष होता.
कोल्हापुरात विनयभंग प्रकरणी पोलीस कर्मचारी चेतन घाटगे अटकेत. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तरुणीवर पोलीस कर्मचाऱ्यानं अत्याचार केला होता. पुण्यातील नामांकित सोसायटीत सुरक्षा रक्षकाकडून तरुणाला मारहाण. वाहनाला स्टिकर नसल्यानं सुरक्षा रक्षक आणि फिर्यादीमध्ये वाद. नांदेड सिटीच्या मधुवंती सोसायटीमधला प्रकार. नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावती शहरात भर रस्त्यात दुपारी देवीदास इंगोळे नावाच्या व्यक्तीनं पत्नीसह रील्ससाठी व्हिडिओ तयार केला. व्हिडिओ तयार करताना दोन्ही बाजूनं वाहतूक देखील सुरू होती. संबंधित पती पत्नीवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रस्ता खोदकाम करण्यासाठी जेलमधील कैद्यांना बाहेर आणलं. सोलापूर जेल प्रशासनाचा अजब कारभार. माझानं जाब विचारल्यावर कैद्यांना पुन्हा जेलमध्ये नेलं. सोलापुरात किरकोळ कारणावरून एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरकडून वारकऱ्याला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. घटनेची एसटी प्रशासनाकडून दखल. शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय 3 मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी 68 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतला प्रकार. यल्लप्पा कोंची कोरबे असं आरोपीचं नाव. नेपाळच्या तरुणीची प्रियकाकडून आणि त्याच्या वडिलांकडून हत्या. लग्नाचा तगादा लावल्यानं मित्राच्या मदतीनं पालघरमध्ये आणून हत्या केल्याची माहिती. या प्रकरणी पालघर पोलिसांकडून 3 अटक. भिवंडीत बुलेट ट्रेनच्या पिलरसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू. बेजबाबदार कंपनी प्रशासनावर कारवाई करा. खासदार सुरेश म्हात्रे यांची मागणी. पालघरमध्ये डॉक्टरनं वृद्ध दाम्पत्याला चिरडलं. डॉक्टर AK दास याचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. घटनेत वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू. भिवंडीत भातसा नदीत बुडून 3 जणांचा मृत्यू. 3घांचे मृतदेह काढण्यात NDRFच्या जवानांना यश, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.